सर्वप्रथम पाहूया केसांविषयीची संपूर्ण माहिती. तर केस म्हणजे नेमकं काय? तर केस हे केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात आणि केसांना जो कलर असतो, तो मेलॅनिन या पिगमेंटमुळे असतो. तर या मेलॅनिनचं प्रमाण कमी झालं, तर केस पांढरे होऊ लागतात किंवा ग्रे होऊ लागतात. तर प्रत्येकाच्या डोक्यावर 1,00,000च्या आसपास केस हे असतातच. 10-15 केस रोज गळणं हे नॉर्मल असतं आणि नवीन केस येत असतात. परंतु समस्या केव्हा निर्माण होतात, तर खूप जास्त प्रमाणात केस गळतात आणि परत त्याची ग्रोथ होत नाही. तर केसांचं एक जीवनचक्र असतं. प्रत्येक केस या जीवनचक्रातून जात असतो. तर केसांचा पोत, त्याच्या बीजकोशिकांची संख्या हे सगळं गर्भाशयात असतानाच ठरलेलं असतं. त्यानंतर याच्यामध्ये वाढ होत नाही, परंतु काही कारणांमुळं त्याची संख्या कमी होऊ लागते आणि त्यामुळं हेअर फॉलचा प्रॉब्लेम दिसायला लागतो. तर केसांचे एक जीवनचक्र असतं. तर हे 3 टप्प्यामध्ये विभागलं गेलेलं असतं. तर पहिला टप्पा असतो तो एनाजन म्हणजे ग्रोइंग फेज. त्यानंतरचा टप्पा रेस्टिंग फेज आणि तिसरा टप्पा असतो तो टिलोजेन म्हणजे डाइंग फेज. पहिला टप्पा म्हणजे ग्रोइंग फेज, केसांच्या वाढीचा काळ, याला एनाजन म्हणतात. हा साधारणतः 2 ते 6 वर्ष एवढ्या कालावधीचा असतो आणि याच्यामध्ये 85% ते 90% केस असतात. त्यानंतर दुसरा टप्पा म्हणजे रेस्टिंग फेज. यामध्ये केसांचा रक्तपुरवठा बंद केला जातो आणि केस मृत होतो. याला फेजला कॅटाचन असं म्हणतात आणि 1 ते 2% केस या फेजमध्ये असतात आणि याचा कालावधी 2 आठवडे एवढा असतो. त्यानंतर तिसरा टप्पा म्हणजे केस गळून नवीन केस त्या ठिकाणी तयार होण्याचा टप्पा. तर यामध्ये 1 ते 4 महिने एवढा कालावधी असतो आणि 10 ते 20% केस या फेजमध्ये असतात. त्यामुळे नवीन केस तयार व्हायला जवळ-जवळ 4 महिने एवढा कालावधी लागतो.